नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती. तर वर्षातला पहिलाच सण आहे आणि पहिलाच सण आम्हाला करता येत नाही आहे. तर सण असल्यासारखंच वाटत नाही आहे आज, कारण की आज सणच करायचा नाही त्याच्यामुळं. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड कमेंट करा, गोड गोड लाईक करा. तर आता दुपारचे वाजले ते 4 आणि थोडासा आराम केला, बरं नाही वाटत त्यामुळं. आणि आता वरदला काहीतरी खायला बनवून द्यायचे. तर मकर संक्रांतीची वरदला सुट्टीच आहे आणि उद्या इलेक्शनची सुट्टी, त्याच्यामुळे आता हा 2 दिवस घरीच आहे. आणि आता याचं दिवसभर इलेक्शन म्हणजे ना निवडणूक, आणि त्याला सुट्टी आहे. आता 2 दिवस असंच चालणार आहे आमचं. तो घरी असल्यामुळं सगळी कामं ना निवांत चालतात, निवांत खाणं पिणं कामं सगळी चालतात ते. तर आता ना त्याला काहीतरी बनवायचं आहे. तर चला आता आम्ही किचनमध्ये बनवतो. आणि आज मला तिळगुळाच्या वड्या पण बनवायच्या ते. तर त्यासाठी ना आता तिळांतेन भाजून घेते. 4 वाजले ते. आणि इकडं पहा वरदने गाड्यांचा इकडं कसा पसारा मांडून ठेवलाय. मग काय करून ठेवलाय? हा, ठेवून दिलाय. मला तर दिसतोय ना इथं कोपऱ्यात पसारा. पिशवीत ठेवल्यात का? इकडं काही असेच ठेवल्या. चला आता वरदला काहीतरी बनवते मस्त असा, तुम्हाला पण दाखवते काय बनवलंय ते. तर आम्हाला संक्रांत करायची नाही, त्याचं कारण असं की आमच्या भावकीमध्ये एक बाबा एक्सपायर झाले आणि आम्हाला पडले सुतक पडल्यामुळेच आम्हाला वावसायचं नाही, देवाला पण जायचं नाही. त्यामुळेच आज आम्हाला संक्रांत करायची नाही. आणि पहिलाच सण होता वर्षाचा आणि म्हटलं तर छान संक्रांत करूया आज, हळदी कुंकू पण करून टाकूया. पण काही गोष्टींना आपण काहीच करू शकत नाही, ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहे. तर आज बाहेर पण वातावरण ना खूप खराब आहे. बाहेर ना सकाळपासून ना ऊन नाही जास्त, काही नाही, आभाळ पण आलंय. शक्यतो पाऊस होऊ शकतो. काल पण इथं पुण्यात थोडासा पाऊस झालाय, आज काय माहिती होतोय का काय. तर हे असं वातावरण झालेलं आहे. ढग पण आलेले आहेत खूप आणि ऊन पण नाही आहे जास्त. ऊन येतंय जातंय, असं कमी ऊन आहे. कावळा कसा करतोय बरं. तर आम्हाला जे बनवायचंय ना त्याची इकडं ना तयारी पण चालू झाली, वरदने काढली. तर सकाळी आम्ही एक रेसिपी पाहिली आहे ऑनलाईन. तर आम्हाला असंच रील्स आलं होतं, त्यामध्ये पाहिलंय की ओरिओचे ना, ओरिओ म्हणजे चॉकलेटचे बिस्किटचे ना आप्पे बनवायचे. आणि इकडं त्याचं चाललंय बिस्किटचं आतलं खाऊन घेतो का हा. तर त्याने बिस्किट काढलेत आणि टुटी फुटी पण काढली. आणि इकडं मला आता नाही भांडी लावून घ्यायचे ते, तर सगळ्यात आधी भांडी लावून घेते म्हणजे किचन वाट्टा मोकळा होईल. आणि मग मी त्याला ना ते बनवून पाहते होतंय की काय. सकाळी जे भांडे घासून ठेवले होते ना, म्हटलं ते सगळ्यात आधी ना मांडणीला लावून घेऊया, त्यानंतर ना मग किचन वाट्टा पण जरा मोकळा होईल. आणि हे भांडे पण वाळलेले होते, म्हटलं चला मस्त वरदसोबत गप्पा मारताच ना हे लावून घेते. तर वरदला मला ना चॉकलेट आप्पे पण बनवून द्यायचे होते. तर सकाळीच एक रेसिपी पाहिली होती आणि मग आम्ही खाली जाऊन बिस्किट पण घेऊन आलो आणि आता त्याचं ना ते बनवणार आहे. तर पहिल्यांदाच बनवणार होते, माहीत नाही कसं होईल, पण मी व्हिडिओत पाहिलं तर मला खूप छान वाटलं, तर मग म्हटलं बनवून देते. तर आता माझी सगळी भांडी इथं लावून झालेली आहेत आणि आता मी त्याच्यासाठी ना ते चॉकलेटचे आप्पे जे आहेत ना ते बनवून घेणार आहे. आणि चला पुढं दाखवते ते कसे बनवले आहेत. तीळ भाजायला घेतले, ते जवळपास अर्धा किलो असतील हे तीळ. आता हे तीळ ना असे खरपूस भाजून घेते. तडतड वाजायला लागले ना जास्त की मग बंद करायचा गॅस. तीळ भाजून घेते, मग त्याच्या वड्या बनवते. इकडं वरदचा प्रकार बनवलाय. वरदला ना चॉकलेटचे आप्पे बनवून द्यायचे होते आणि मस्त फ्लफी फुगले ते. पाहूया आता तयार झालेत का, मस्त शिजलेत का. आवडलं वरद? हा मस्त आहे, छान आहे ना. सिमेंट रांगोळी खूप दिवसापासून मला ही काढायची होती, पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता आणि त्याला आज संक्रांतीच्या दिवशी मुहूर्त लागलाय. तर ना ही रेडीमेड रांगोळी मी काढून बघणार आहे. तर खूप ट्रेंडिंग होता मध्ये ह्या रांगोळीचा. अशा भरपूर वेगवेगळ्या डिझाईन नाही का पाहायला मिळत होत्या इंस्टाग्रामवरती. तर आता मी ना ही कमळाची डिझाईन आहे ना ही बनवलेली आहे. तर आता पाहूया ही ना तयार झाल्यावरती फायनल लुक याचा कसा दिसतोय.
तर इथं फायनली माझी रांगोळीपासून रांगोळी तयार झाली आहे. तर रांगोळीपासून हा ना मी रेडीमेड पॅच बनवला आहे रांगोळीचाच. तर असं लोटस बनवले, कमळाचं फूल बनवलं आहे. माझा पहिलाच ट्राय होता त्यामुळे एवढं काही मला चांगलं जमलेलं नाही आहे, पण मी ट्राय केलं बनवण्याचं. आणि आता मला माहीत नाही हा निळा कलर याच्यामध्ये कुठून कसा मिक्स झाला आहे, पण ना अजून याच्यावरती परत काम करायचं. याचा हा फायनल लुक नाही आहे, हे आताशी फक्त बेसिक झाले. याच्यानंतर हे जेव्हा सगळं सुकल ना त्याच्यावरती परत एकदा लेअर द्यायचा आहे फेविकॉलचा, आणि त्याच्यानंतर परत एकदा दोन्ही रांगोळी टाकायच्यात. तर खूप दिवसांपासून मला हे करायचं होतं. याचं सामान पण मी घरात आणून ठेवलं होतं, पण ते असंच राहत होतं, त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता. पण आज म्हटलं नाही, आज करूयाच आपण. आज वेळ पण होता आणि आज मूड थोडासा खराबच होता, त्यामुळं म्हटलं काहीतरी असं इंटरेस्टिंग करूया. म्हणून मग हे फुल तयार करायला घेतलं होतं. आणि मग याच्यातच माझा आता मस्त बराच वेळ गेला. तर छान वाटते माझंच मला की मला ना हे जमलं आहे. आता आणखी 1-2 फुलं मी ट्राय करणार आणि त्यानंतर जर छान आलं ना तर वेगवेगळ्या डिझाईन काढणार. तर तुम्हाला जर वर्किंग असेल तुम्ही आणि तुम्हाला रांगोळी काढायला टाईम नसेल ना, तर असं रेडीमेड रांगोळ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या तयार करून ठेवायच्या आणि त्यानंतर मग देवापुढं किंवा दरवाजामध्ये तुम्ही टाकू शकता. तर कशी वाटली ही रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही आता संक्रांती पण आज संक्रांत आहे, आज तर नाही पण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतंय. तुम्हाला जर स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू हळदी कुंकवाला वाण म्हणून द्यायची असेल ना, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. उलनची रांगोळी किंवा मग ही रेडीमेड रांगोळीपासून बनवलेली रांगोळी. तर ह्याचे पॅच तुम्ही ना देऊ शकता. तर पाहूया मला किती चांगलं जमतंय काढायला. तर मी आता अजून ट्राय करणार 1-2 डिझाईन, मग त्या तुम्हाला दाखवते. तर कशी आली आहे ही रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता मी गॅलरीत बसले होते आणि आता संध्याकाळचे 5 वाजले ते. तर आता मी चहा वगैरे करते आणि आता हे सगळं ठेवून देते. आता राहिलेलं जे आहे ना ते उद्या कंप्लीट करते. आज आम्हाला सण नव्हता करायचा, त्यामुळं ना जास्त काही मूड पण नव्हता आणि एवढं बारीक लक्ष पण नाही दिलं. मला रात्री 8 वाजता कळलं की येल्लो कलर घालायचा नव्हता आणि मी आज नेमकंच येल्लो कलरचा टॉप घातलेला होता. पण चला, मला माहीतच नव्हतं की आज कोणता कलर घालायचा आहे, त्यामुळं असं झालं. पण जेव्हा